नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपण जे रोज कार्य करतो ना ते चांगलं आहे का नाही हे आपण आजूबाजूला बघून दुरुस्ती केली पाहिजे. जसं एखादे पांढरा शर्ट असेल आणि आपला जर घाण असेल तर आपण कंपेअर केलं पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. लोक वाईट गोष्टीसाठी कंपेअर करतात. जसं एखाद्यानं कर्ज काढलं की दुसरा बी कर्ज काढतो. एखाद्या विद्यार्थी लाईनमध्ये एखाद्यानं कमी अभ्यास केला की दुसरा त्याच्याबरोबर तसाच बनतो. मित्रांनो, चांगल्या गोष्टीसाठी आपण मागे पुढे न पाहता आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी तिथंच थांबवल्या पाहिजेत. म्हणजे जीवनामध्ये आपल्या दुरुस्ती होते. बरेच लोक काय चुकीच्या गोष्टी लपून छपून करतात आणि चांगल्या गोष्टीला टाळटाळ करतात, दिखावा करतात. मित्रांनो, दिखावा जर केला तर आपल्या आयुष्याचा नुसता दिखावाच होतो, आत काही राहत नाही. जसं एखादं आपण घर बांधताना डुप्लिकेट वस्तू जर आपण समजा वापरल्या तर काय होईल, घर कमजोर होईल. तसंच आहे जीवन पण तसंच आहे. आपण डुप्लिकेट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत आणि इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आता पैसे लागणार तरी पैसे ठेवले जात नाहीत आणि सर्वप्रथम खर्चून टाकले जातात पैसे. आणि LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था आहे तर त्याच्या विरोधात बोलतात लोक बरेच. मित्रांनो, आपल्याला जसं रामायण महाभारतापासून आपण पाहतोय ना, ज्ञानेश्वर महाराजाला त्रास दिला, जसं रामाला त्रास झाला, श्रीकृष्णाचं काय झालं, तसंच आहे. मित्रांनो, चांगल्या गोष्टीला त्रास देणारे लोक जास्त आहेत आणि त्याचं उदं करणारे पण लोक आहेत. चांगल्या गोष्टीला विरोध करून वाईट गोष्ट करणारे लोक आहेत, ती राक्षसी वृत्तीचे असतात. आजसुद्धा समाजामध्ये आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. बरेच लोक बचत करताना आपल्याच घरातले किंवा समोरचे शेजारचे पाजारचे बचत करू नका म्हणतात. म्हणजे कमजोर बनवायचं काम चाललेलं आहे. कित्येक घरात आहे, गेले 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय. वडिलांना पॉलिसी सांगितली, मुलगा नको म्हणतो, मुलाला सांगितली, वडील नको म्हणतात, कधी कधी घरचे मंडळी नको म्हणतात. असं करून ते एकदम तो कार्यक्रमच करून टाकला जातो, ते कामच केलं जात नाही आणि शेवटी मग सगळ्यांना कळायला लागतं की आपण चूक केली आणि त्याची सजा भोगत आहोत. मित्रांनो, काय होतं, आपल्या कष्टाचा पैसा कोणाच्या तर खिशात आपण टाकत आहोत आणि आपण कंगाल आणि दिवाळखोर बनत आहोत. असं करू नका. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर बचत करा आणि खर्च करा. आपली ताकद वाढवली पाहिजे. आपली ताकद जर कमी झाली तर सगळे दुरुपयोग करून घेतात. आजसुद्धा बघा, जंगलातला वाघ कसा आहे आणि सर्कसमधला कसला आहे. मला सांगा, जंगलातल्या वाघाला तुम्ही पकडू शकता का? तसं टायगर बनलं पाहिजे. आपल्या जे गरजा आहेत त्याच्यासाठी आपण स्वाभिमानानं कष्ट करून मेहनतीनं LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवले पाहिजे. कारण ही सरकारी संस्था आहे, धोका नाही, भीती नाही आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, सवय लावून घेतली पाहिजे. आता लोक खर्चाला प्राधान्य देतात. पैसे आले की सर्वप्रथम सगळे खर्च करतात. कुठली गोष्ट करायची आणि कुठली टाळायची हे जर कळालं नाही तर शेवटपर्यंत आपल्याला आपली मेहनत करून वाया जाते. मित्रांनो, अधिक माहितीसाठी मला फोन करा. LICची पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी तुमच्यासाठी वरदान आहे. ओके, थँक्यू.